नमस्कार. सकाळी सकाळी एक न्यूज कानावर आली आणि एक पालक या नात्याने माझ्या मनात संभ्रम तयार झाला. तो म्हणजे वैद्यकीय क्षेत्र प्रवेश परीक्षा नीट एक्झाम जी मागच्या 3 मेला झाली होती ती रद्द झाली आणि पुनर्परीक्षा होणार. तेव्हा एक पालक या नात्यानं माझ्या काही मनामध्ये कवी मनामध्ये काही शंका काही प्रश्न उपस्थित झाले आणि तेच प्रश्न घेऊन मी माझ्या काव्यामधून या ठिकाणी मांडणी करणार आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नीट एक्झाम रद्द होते. नीट एक्झाम रद्द होते. दोष कुणाला द्यायचा इथे, दोष कुणाला द्यायचा इथे, गुप्त माहिती लीक होते. दोष कुणाला द्यायचा इथे, गुप्त माहिती लीक होते. घडते भविष्य देशाचे जिथे, तीच परीक्षा आज रद्द होते. तीच परीक्षा आज रद्द होते. भंग केले स्वप्न विद्यार्थ्यांची लीक करून हा नीटचा पेपर. भंग केले स्वप्न विद्यार्थ्यांचे लीक करून हा नीटचा पेपर. इमान विकले लाखात, इमान विकले दोन लाखात. जे स्वप्न होते इंजिनियर होणार. त्रास होतो मानसिकतेला, ज्यांनी बारकावे पाहिले. सिस्टीमच इथे घोटाळेबाज, मग विद्यार्थ्याचे कुणाला काय पडले. दोष एकाचा शिक्षा सर्वांना. दोष एकाचा आणि शिक्षा सर्वांना. ही कुठली आहे समानता. दोष एकाचा शिक्षा सर्वांना, ही कुठली आहे समानता. होती परिस्थिती त्या दिवशी ज्यांनी सिद्ध केली गुणवत्ता. जातील हजारो जीव इथे, दडपण घेऊन नीट परीक्षेचे. देऊन सर्वस्व आपल्या मुलावर, बाप स्वप्न पाहतील भविष्याचे. अहो घडतात घटना वारंवार. खेळून विद्यार्थी भविष्याशी. फक्त नावाला ती समिती. करता म्होरक्या राहतो तुपाशी. इथे 1-2 सस्पेन्शन आणि काही बडतर्फी सुद्धा होतील. इथे 1-2 सस्पेन्शन आणि काही बडतर्फी सुद्धा होतील. मुख्य आरोपी ठेवून बाजूला, बाकींच्या मुसक्या आवळल्या जातील. मग म्हणून म्हणतो दोष कुणाला द्यायचा इथे, गुप्त माहिती लीक होते. घडते भविष्य देशाचे जिथे, तीच परीक्षा आज रद्द होते.